गोष्टी ठरवल्या जातात, परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मृत्यूचं ठिकाण हे कधीच ठरवलं जात नाहीये. कधी कोणावर कशी कुठून कशी वेळ येईल हे मात्र आपल्याला अजिबात सांगता येत नसतं. आणि ती वेळ खऱ्या अर्थाने दुर्दैवी ती वेळ आली आणि अपघात झाला. त्या अपघातातून मात्र कैलासवासी नयन घोगरा हे मात्र आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आपण राष्ट्रगीत घेतल्याच्या नंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. त्यानंतर नुकतंच स्वर्गीय प्रेमा एकनाथ सातवी, तुषार सातवी यांच्या मातोश्री आहेत, त्या देखील काही दिवसांपूर्वी आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम थोड्याच वेळात इथे करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या भारत देशाचं नेतृत्व आणि आपल्या या भारत देशाचं राष्ट्रगीत खऱ्या अर्थाने आपली आन बान शान सर्व जे खेळाडू प्रेक्षक जे बसलेले आहेत त्या सर्वांना माझी विनंती असेल, आपण फक्त 1 मिनिटासाठी 52 सेकंदासाठी आपण उभं राहायचं आहे. प्लीज आपल्या डोक्यावरील कॅप जे खेळाडू आहेत आपल्या डोक्यावरची कॅप आहे त्यांना विनंती असेल, आपण जे प्रेक्षक अजूनही बसलेले आहेत तिकडे पाठीमागे, कारण खऱ्या अर्थाने आपण जर का बसलो आपल्या डोक्यावर जर का कॅप ठेवली तर आपल्या राष्ट्रगीताचा अपमान होतोय. आणि प्लीज विनंती असेल सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या डोक्यावरील कॅप आहे ती सुद्धा खाली काढायची आहे. पण ज्या ठिकाणी बसला आहात त्याच ठिकाणी आपण उभे राहायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, 3, 2, 1 स्टार्ट. भारत माता की वंदे. आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आपण उभं राहायचं आहे सावधान परिस्थितीमध्ये, कारण खऱ्या अर्थाने कैलासवासी नयन घोगरा आपल्यातून आज निघून गेलेला आहे. त्यांच्या आठवणीने खऱ्या अर्थाने उजाला देण्याकरिता या स्पर्धेचं आयोजन केलं. कालाचा महिमा कालच जाणे, कारण कितीही काहीही केलं कुठली घटना कधी कुठून कशी घडेल हे मात्र आपल्या हातामध्ये नाही तर देवाच्या हातामध्ये. आले देवाच्या मनात तेथे कोणाचेच चालेना ती परिस्थिती उद्भवली आणि खऱ्या अर्थाने फार मोठा धक्का खऱ्या अर्थाने घोगरा परिवार आणि संपूर्ण लोपे ग्रामस्थ या लोपे गावावरती ती शोककला पसरली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी ही ईश्वर चरणी आपण प्रार्थना सर्वजण करूया आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी याकरता आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम. तदनंतर स्वर्गीय प्रेमा एकनाथ सातवी नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांचं देखील निधन झालेलं आहे, त्या देखील देवाघरी गेलेल्या आहेत. त्यांच्या देखील आत्म्यास चिरशांती लाभावी याकरता आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहायची आहे. श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू होतोय. ओम शांती शांती. तदनंतर ग्रँड फिनालेकडे आपण जाणार आहोत. खऱ्या अर्थाने ज्या सलग 4 दिवस आणि ज्या क्षणाची वाट आपण बघत होतो पाहत होतो तो क्षण आलेला आहे. आणि त्यानंतर आमचे मान्यवर आदरणीय सन्माननीय संदीपजी भुजारे साहेब वसुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. आपल्याला विनंती असेल आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी लाखिली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये
खेळणार संघ गावदेवी तिलेशे, दोन्ही संघाचे कर्णधार मात्र आपल्या समेत जॉईन झालेला आहे. टॉस केला जाणार आहे. ग्रँड फिनाले इव्हेंट्स शो अगदी पालघर जिल्हा वाडा तालुका लोहपे गाव आणि या अगदी सह्याद्रीच्या मंदागणी पर्वत रांगेच्या कुशीमध्ये वसलेलं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये मैदान आणि या मैदानावरती मात्र लोहपे गावामध्ये दिवाळी धमाका, दिवाळी गाव अगदी लोहपे गावामध्ये दैदिप्यमान सोहळा. थोड्याच वेळात प्रत्यक्ष आपल्या भेटीला हु विल द चॅम्पियन, कोण होणार चॅम्पियन, आणि त्यासाठी मात्र हा दोन टीम मध्ये रंगणारे हे द्वंद्व, रंगणारे युद्ध, परंतु नाणेफेकीचा कौल गावदेवी तिलेशे संघाने टॉस जिंकलाय. आणि एक्झॅक्ट दिलीपजी पाटील मॅच किती ओव्हरची असेल? 3. यस, 3 षटकांची असेल. दोन्ही कर्णधार आपण लक्षात घ्या, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. जवळपास सूर्य देखील आज ढगाळ वातावरण दुपारच्या 17 नंतर अगदी जणू काय सूर्य आणि ढग्यांच्या मध्ये लपंडाव चालू होता. सर टॉस जिंकल्याच्या नंतर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तिलेशे टीमनं. त्यानंतर मात्र फिल्डिंग करण्याकरता इन्व्हाइट केलं आहे गावदेवी लाखिवली बी या संघाला. आणि चला लगेच आपलं मैदान सर्व मान्यवर जे आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग देखील लगेच सेट करायची आहे. कुठल्याही प्रकारे आहे गावदेवी लाखिवली बी टीम तुम्हाला धावा चेस करायच्या आहेत, म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका. लक्षात घ्या आपण, कारण अगदी हवेमध्ये नमीपणा आहे, संध्याकाळचा क्लायमेट आहे, म्हणून तुम्हाला विनंती असेल तुम्हाला सेकंड इनिंगला बॅटिंग करायची आहे. चला आपण पुढील कमेंट्री पॅनलमध्ये सूत्र अगदी संभाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मुकेश जाधव सर आपण या कमेंट्री पॅनलमध्ये. नक्कीच दोन दिग्गज संघ एकमेकाच्या विपक्षात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एका बाजूने तिलसे आणि दुसऱ्या बाजूने लाखिवली अशी मॅच आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. एक दिग्गज मॅच आपल्या भेटीला येते. दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. आई गावदेवी स्पोर्ट लोहपे आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम महासंग्राम आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळणार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. युवराज आणि त्याच्या साथीनं जर पाहिलं तर वैभव, आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर महेंद्र हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय. एकंदरीत एक जबरदस्त कडीवर बडी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. दिवाळी बंपर ऑफर, दिवाळी धमाका, आनंद लुटण्याची संधी आहे आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर सलामीची एवन जोडी ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये युवराज आणि त्याच्या साथीने वैभव सातत्याने जर पाहिलं गेलं तर खूप चांगला खेळ या वाडा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपण पाहू शकतात. युवराज डुकलेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. तोच युवराज आपल्याला स्ट्रायकिंग एंडकडे नक्कीच पाहायला मिळणार आहे. आपण पाहू शकतात समोरच्या बाजूने जे समालोचन कक्ष आहे त्या समालोचन कक्षासमोर वरती एक जो बॅनर आहे त्या बॅनरला चेंडू हिट झाला तर रोहितजी गायकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे वितरित केलं जाईल. एक संधी आहे. दोन दिग्गज संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर महेंद्र पागी हा गोलंदाज पहिला बॉल पंचांच्या उजवीकडून पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिलाच बॉल युवराजच्या बॅटमधून पहिलाच आलाय कडक स्ट्रोक, षटकार धमाकेदार. युवराज डुकले ऑलराउंडर, खेळाडू आपला लय गुणवान. प्रज्वल दलवी धोंडा वडवलीचा चिमीचे पाड्याचा करण
तर पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मायबाप क्रीडा रसिकांचं खूप स्वागत करतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि निश्चितच आपण पाहतोय सुमितजी दानवा आणि सुमित राजकवर यांच्याकडून विशेषांकासाठी पाच उपलब्ध आलेले आहेत. आणि हनुमानजी गायकर यांच्याकडून देखील प्रति षटकारा 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल या मॅच साठी. दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. आपण पाहतोय अजित ही मेगा फायनल पाहतोय. सन्मान्य आदरणीय दर्शनजी दानवा, माजी सदस्य केल्टन माजी सरपंच केल्टन ग्रामपंचायत इथं आपण पाहू शकता. त्यांचं शुभागमन इथे झालेलं आहे. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत असेल आपल्या या क्रीडा नगरीमध्ये. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आहे आणि दोन चेंडू अखेरीस धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त, माफ करा 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. युवराज डुकलेने पहिल्याच बॉलवर एक क्लासिक फटका कन्वर्ट केला, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल ही घेतली जाते. एकंदरीत एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. महेंद्र बाकी गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च एकदा सज्ज झालेत. दुसरा बॉल यावेळेस पुनश्च एकदा जर पाहिलं तर एक सिंगल धाबे कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये, एकच धाव आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस एक सिंगल, एकंदरीत 2 धाबा इथे एक्झिक्यूट केले जातात आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दरम्यान महेंद्र पागी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहतोय मित्रांनो मेगा फायनल. गावदेवी तिलसे विपक्ष गावदेवी लाखिवली बी अशी लढत आपण पाहतोय. दरम्यान पीपनचं हे षटक आपण पाहतोय. स्ट्रायकिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय युवराज डुकलेला. 1 सेकंड राट मोठं विकेट. यावेळी फुलर लेन 10चा हा चेंडू स्विंग केलं चेंडूला. चेंडू मात्र निघून जातो मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. दिस इज अ झन्नाटेदार षटकार. युवराज डुकले हे ना वक्त देखता है, ना सूरज देखता है, ना मुहूर्त देखता है. हे तो सिर्फ आपल्या टीम की जरूरत देखता है. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. युवराज डुकले भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. यावेळेस देखील पाहू शकताय जबरदस्त लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन. युवराज डुकले ब्रँड स्ट्रोक चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. अगदी जबरदस्त या ठिकाणी मात्र बॅटिंग बघायला मिळते. आक्रमक पवित्र रूप या ठिकाणी मात्र नक्कीच स्वीकारताना युवराज डुकले. आणि त्याला कारण जर आपण पाहिलं अजित, पॉवर प्लेचं षटक आहे आणि सरकारच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज दिवसभरात जर आपण विचार केला युवराज डुकलेचा तर अप्रतिम कामगिरी त्याने देखील केलेली आहे. नक्कीच प्रतिषटकारास हनुमानजी गायकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बक्षिसाची खैरात देखील केली जाते. एक चांगलं काम इथे केलं जाते. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि त्यामध्ये बक्षिसांची लयलूट केली जाते. या विकेटच्या पटलावरती धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती आणि आतापर्यंत षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ. शेवटचा बॉल बॅटची वरची कडा आणि त्यानंतर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. निघून जातो काही असं नाहीये, परंतु 2 धाबा इथे सहजतेने एक्झिक्यूट केल्या जातात आणि 2 धाब्याच्या मदतीने जर पाहिलं तर स्कोर कार्ड आपण पाहू शकता. 23 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली जाते आणि 23ला 0 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती सर पाहू शकताय. डेफिनेटली मात्र चांगली सुरुवात बघायला मिळते. निश्चितच एक गावदेवी तिलसे संघाच्या माध्यमातून जर महेंद्र पागीचा आपण जर षटक बघितला अजित, खूप मार मिळाला. एकंदरीत 2 सिक्सर 1 चौकारच्या साहाय्याने 23 धावा आणि स्टार्ट खूप महत्वाचे आहे. आणि कोणतेही कार्य म्हटलं जर सुरुवात तुमची चांगली असेल ना तर मग शेवट देखील चांगला होत असतोय. आणि इथे मात्र सुरुवात चांगली, दमदार सुरुवात. 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर हरेश हा गोलंदाजी ट्रॅक वरनं युवराजच्या विपक्षात त्याला गोलंदाजी करणं तेवढं सोपं राहणार नाही. कारण युवराज जो भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही सातत्याने वाडा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. तो युवराज स्ट्रायकिंग एंड कडे आपण पाहू शकताय. एवढ जोडी आहे तिलसे संघाची युवराज आणि वैभव, परंतु युवराज याला जायचं स्ट्रायकर एंड कडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतात सफलतेने पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज हरेश
कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत ते देखील आपल्याला पाहायचं आहे सर. डेफिनेटली हरेश आप मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर वेग तिथं पहिलं आणि सांगित दुसरं क्रमांकाचं षटक आपल्याला बघायला मिळते. आणि तसंही हरेश विषयी म्हटलं तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु युवराजच्या विरोधात कशा प्रकारे गोलंदाजी करते हा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. फिल्डिंग पोझिशन पाहिली तर मग दुरावली जाते आणि निश्चितच P1चं षटक संपल्यानंतर कुठे ना कुठे सपोर्ट मिळेल. मात्र ह्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजा पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅटर 1 सेकंड रेडी, पहिला चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. ओ यावेळी जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा हवेमध्ये स्विंग केला, डाऊन द बॉल विग. ओ माय गॉड, ये क्या हुआ. आपण पाहूया कॅम अगदी जबरदस्त आफड बघायला मिळालं. एक्झॅक्ट आम्हाला आता मात्र पंचांच्या इशाऱ्याकडे वाट बघावं लागेल. अगदी स्वतःला सावरलं, अप्रतिम त्या ठिकाणी झेम देखील घेतली होती आणि इथे काय घडलं जाते अजित ते बघणे अगदी महत्वपूर्ण असेल. नक्कीच, परंतु आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये दिल्या जातात. काय फिल्डिंग केली जाते, परंतु बघूया पंचांचा काय निर्णय असेल. येस सर, रेफर केलंय. Yes, this is no ball. Okay. Yes, I think fielding position I think या ठिकाणी मात्र चुकी केली जाते. आय थिंक काही जबरदस्त आपट बघायला मिळालं. अगदी कॅच घेत असताना अगदी कॅमेरा देखील बाजूला होता. ओके. आणि मला वाटतं ॲफर्ट चांगलं बघायला मिळालं, कॅच देखील घेतली होती पण येस फलंदाज पाहत होता, अप्रतिम झेल टिपला होता, चांगला आफड बघायला मिळालं. बाउंड्री पंचाने देखील या ठिकाणी मात्र स्पष्ट सांगितले षटकार नाहीये, परंतु नो बॉल असल्या कारणाने फलंदाज या ठिकाणी मात्र आऊट नसेल. नक्कीच हनुमानजी गायकर विकेट आणि षटकारासाठी देखील पारितोषिक लावलं जात आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून इथे दिले जाणार आहे. खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 100% एफर्ट्स इथे मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत, परंतु डेफिनेटली once again Harish free hit ball होता. Oh, this time super delivery from the Harish. Good spot पर चेंडूची मात्र या ठिकाणी हाताने केली होती आणि थोडंसं नक्की जम्प देखील दिला होता चेंडूला. अक्रॉस द लाईन यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज वैभवने. चेंडू आणि बाहेरमध्ये मिलन झालं नाही. दिस इज अ डॉट डिलिव्हरी. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकते. पहिला बॉल इथे कंप्लीट झाला. पहिल्या बॉल अखेरीस 25 आकड्यावरती धावसंख्या. यावेळेस आडवा बॅटने वरच्या पट्ट्यातला हा चेंडू झेल घेण्याची संधी आहे. डेफिनेटली विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन इयर. खेळाडू इथे होतोय बाद. पहिला मोठे गावाचा निलेश मात्रे तर अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी मात्र सफलता मिळाली जाते. शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी बॅटच्या वरच्या खड्याला चेंडू लागून या ठिकाणी मात्र अप्रतिम झेल बघलं. पहिला धक्का धाव क्रमांक 25 वर ही पहिली विकेट पडली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटर दिनेश हा देखील हार्ड हिटर बॅटर आहे. मित्र म्हणून अजित सुरुवात जर आपण पाहिली पॉवर प्ले षटकामध्ये अप्रतिम सुरुवात होती, परंतु मी आधीच म्हटलं होतं की हरेश वज्रे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि तसंही तो कॅप्टन आहे. कॅप्टनला कामगिरीच्या बाबतीत पुढे राहावं लागेल, चांगली कामगिरी करावं लागेल, संघाला कुठे ना कुठे चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल आणि ते काम सद्यस्थितीला करू दे. नक्कीच गुणवान खेळाडू आहे आणि आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये तो दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश आतापर्यंत त्याने 2 चेंडूचा खेळ ते कंप्लीट केला, त्यामध्ये 1 विकेट मिळवली. तिसरा बॉल हरेशच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूने चेंडू होता. येस डेफिनेटली पंचाच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला जातोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि वाढत असताना धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. डेफिनेटली जर आपण पाहिलं तर मग लेंथ आणि लाईन पाहिली तर मग ऑस्टमच्या खूपच भारी ठेवली गेली होती. शॉर्ट पिच चेंडू होता. लेफ्ट हँड बॅटर मात्र दिनेश आपण पाहतोय. वन्स अगेन राटम राउंड टू विकेट. अनदर डिलिव्हरी. ओ दिस टाइम यावेळी जर आपण पाहिलं तर बघ तो शॉट. ओ माय गॉड,
या ठिकाणी होतोय झेल आणि हरेश मात्र अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करतोय. दुसरा धक्का गाव देवीतील संघाला दिनेशला आय थिंक परतीचा प्रवास करावा लागेल. जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे पलटी होऊन मारतोय आंब्यापासून शॉट थँक्यू सो मच. आय थिंक बॅटर निलेश आय थिंक फलंदाज बाद झालेला आहे. चुकीची दुरुस्ती असावी. मोहन नेक्स्ट बॅटर. तर मित्र म्हणेन बघा क्रिकेट खेळ असंच असतं. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 23 धावा लागल्या होत्या. असं वाटलं होतं की धावा आता मात्र खूप होतील, परंतु त्यानंतर गोलंदाज हरेश भद्रे आला आणि हरेश अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळते. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या जातात आणि आय थिंक 2 महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या नावी करते. सुपर ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम हरेश भद्रे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन 1 सेकंड रेडी. हरेश नेक्स्ट डिलिव्हरीसाठी यावली बॅक फुटवर जात आहे. पण एकदा चेंडू मात्र निघून जाते शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन कडे. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक 2 धावा तर काढल्या जातात. फेकी केली जात आहे. फेकी मात्र अचूक नसेल कारण त्याचा फायदा इथे घेत असताना इथे मात्र धोका होईल आणि फलंदाज मोहनला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. जाऊया पण आता डीजे प्रतीक कडे. तिचे प्रतीक क्रिकेट खेळाचं आणि काही बॅटरचं काही खेळाडूचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. जर आपण धावपळ करून नजर टाकूया अजित, कारण धावपळ पाहणे देखील खूप गरजेचं असेल. 28 धावा म्हणजे आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. काय सांगशील गोलंदाज हरेश विषयी? नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 23 धावा एक्झिक्यूट केल्या. त्यानंतर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर्ड केले जातात. आतापर्यंत या षटकातील आपण पाहू शकताय 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 4 चेंडू मध्ये खूप चांगली गोलंदाजी इथे केली जाते मिस्टर हरीशच्या माध्यमातून. डेफिनेटली मित्र म्हणेन आपल्या संघामध्ये 4 षटकाची समजा मॅच असेल, सामना असेल, तर मग एखादा गोलंदाज किंवा दोन गोलंदाज जर भागडे ठरत असतील तर मग 2 गोलंदाज काम चांगली गोलंदाजी करून कमबॅक करून देणे खूप गरजेचं असेल आपल्या संघाला. ओ बाय गॉड, रेड केलं यावले बॅटर युवराज दुखलेला आणि त्याच अनुषंगाने चेंडूच्या हाताने केली. गुड स्पॉटवर चेंडू टाकला होता, शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे स्ट्रगल करताना दिसून आलं यावली युवराज. नक्कीच चांगलं क्रिकेट हरीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं क्रिकेट इथे खेळलं जाते हरीशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केला जातोय हे देखील मात्र पाहायचं आहे. त्यामुळे चांगला बॉल एक फुलबॅट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या चेंडूवर एक सिंगल धावेने कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावाला वाढते देखील आणि वाढत असताना जर पाहिलं तर जाऊन पोहोचते 29. षटक क्रमांक 2 चा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकाखेरीज जर पाहिलं तर धावसंख्या 30 या आकड्यावरती 30 ला 3 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटावरती आपण पाहू शकताय. डेफिनेटली काय जबरदस्त स्पेल आपल्या बघायला मिळते कॅप्टन हरेश भद्रेच्या माध्यमातून. अगदी 23 धावा पॉवर प्ले षटकामध्ये. त्यानंतर मग हरेशने खर्च केल्या धावा आय थिंक मला वाटतं 7 धावा खर्च केल्या. या ठिकाणी अप्रतिम षटक हाताळलं आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहे. म्हणजे कुठे ना कुठे आता मात्र निश्चितच जर ॲव्हरेज पाहिला प्रति षटकाला 15.00चा म्हणजे शेवटचं स्लॉक षटकामध्ये मित्र म्हणेन अजित 12-15 धावा आल्या तर मग मित्र म्हणेन डेंजर झोन मध्ये या धावा जातील. एक चांगला टार्गेट बघायला मिळेल गावदेवी तिलशे संघाचा. जर गोलंदाजाने या शेवटच्या षटकामध्ये 7 ते 8 धावा दिल्या तर मग संधी असेल लाखविली संघाला. नक्कीच इथून जर पाहिलं तर या षटकावर पूर्णपणे या मॅचचा रिझल्ट आपण म्हणू शकतो. परंतु एक धावसंख्या जर पाहिली तर ती एक चांगल्या पद्धतीने जोडण्याचं काम तिलशे संघाच्या माध्यमातून या विकेटच्या पटलावरती आपण पाहू शकतायत. परंतु या शेवटच्या षटकामध्ये युवराज ढुकले आहे अजूनही आपण पाहत आहेत त्याला. तो शांत बसणार नाहीये, तो काहीतरी अगलं बगलं करण्याचा प्रयत्न करणार. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज निशांत आपण पाहू शकतात.
तो कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, त्याच्या माध्यमातून 6 चेंडू कशा पद्धतीचे डिलिव्हर्ड केले जात आहेत हे देखील पाहायचं आहे. डेफिनेटली, कारण जर आपण विचार केला युवराज डुकलेचा विचार केला तर मग स्लॉक षटक आहे, शेवटचं षटक आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तो आक्रमक करणार म्हणजे करणार, कारण शेवटचं षटक आहे. निशाण आपण पाहतोय राटम राऊंड विकेट असेल, यस दडपण असेल तर डेफिनेटली आपण पाहू शकतो थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर गोलंदाज रिटर्न येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर थोडासा स्पेशर असेल, थोडासा दबाव असेल, कारण म्हटलं जातं ना तोच स्पेशर जर कुकर मध्ये आला तर शिटी वाजते आणि तोच स्पेशर जर मैदानात आला तर खेळाडूची तारांबळ उडत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर जोरकस मारायचा प्रयत्न होता, फसला गेला, परंतु एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जातोय, दुसरी धाव सहजतेने कंप्लीट केली जाते. खराब आणि ती चुकी कितपत महाग ठरू शकते हे आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र फेकी अचूक नव्हती आणि त्याच अनुषंगाने अगदी स्ट्राईक साठी इच्छुक होत आहे युवराज सिंग आणि जास्तीत जास्त स्ट्राईकला युवराज सिंगलाच राहावं लागेल, युवराज डुकलेला. आणि खऱ्या अर्थाने जर युवराज नाव म्हटलं तर नक्कीच युवराज सिंगची आठवण होणारच आणि खऱ्या अर्थाने युवराज डुकलेने खरंच युवराज सिंग प्रमाणे नेहमीच फटकेबाजी केलेली आहे. सो इथून जर आपण धाव संख्या आपण बघूया, 32 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाज आपण पाहतोय निशाण, काय रणनीती असेल पण एकदा. ओ माय गॉड, या ठिकाणी हलकासा स्लिप होते आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा रणप चुकला जाते. खऱ्या अर्थानं आजी दडपण असेल, इथून आपल्याला हा सामना सोपं वाटत असेल, पण दडपण काय असेल जाऊन विचारावं लागेल 2 बॅटरना आणि त्या फिल्डरना. नक्कीच स्पेशल आहे, खूप आहे आणि ते साफ दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निशांतच्या माध्यमातून दुसरा बॉल युवराजच्या विपक्षात. यावेळेस चांगला बॉल विकेटचा बदल होत आहे. एक मोठा धक्का दिला जातोय. युवराज टुकले बॅक टू द डगआउट. खेळाडू प्रतीक दरम्यान या संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालेले आहे. लोपे गावचे माजी तंटा मुक्त अध्यक्ष सन्मान्य श्री रवींद्र पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं नक्कीच ही ग्रास कटिंग आपण पाहतोय, गवत कटिंग आपण पाहतो, नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या बघायला मिळते. चांगलं मैदान बनवण्यासाठी त्यांचं सहकार्य खूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सो विनंती असेल आपणास सन्मानानं आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान आपण हवं आहे. सन्मान्य श्री रवींद्र पाटील साहेब. विकेट आणि षटकारासाठी जर पाहिलं तर हनुमानजी गायकर यांच्याकडून देखील कॅश प्राइज इथे जमा केलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीची पायाचकला रंगत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरूर धावसंख्या ही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळाली, परंतु 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी ही आपण पाहू शकतो सकाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर हरेशने फक्त 7 धावा दिल्या, त्यामध्ये 2 विकेट. त्यानंतर निशांताला पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट ही पाहायला मिळते. त्यावेळेस एक सॉफ्ट फटका इथे खेळला जातो. एक धाव इथे घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि येस डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच वेलकम सन्माननीय श्री रवींद्र पाटील साहेब, वेलकम. आपण पाहतोय माजी तंटामुक्त अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही एक दर्जेदार खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. वेलकम, आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. दरम्यान जर आपण पाहिलं तर मग निशांतचं स्लॉक षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 धावा, एकत्रित धावा जर आपण पाहिलं तर मग 34 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. आपण पाहतो मित्रांनो मेगा फायनल आपण पाहतोय तिलसे विभाग. ओ माय गॉड, दिस इज अ मॅजिक डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडूला वलन दिलं, लेग कटर हा चेंडू बघायला मिळाला. अजित विथ द स्विंग केलं थोडं सोपं नसतं आणि एक जबरदस्त चेंडूच्या हाताने केली. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी निशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा केली ते कंप्लीट झाला आणि फक्त 4 धावा या खर्च केल्यात. 5वा बॉल निशांत यावेळेस पडल्यानंतर बाउन्स प्राप्त करतोय. लेट कट आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते देखील आणि जाऊन पोहोचते फलकावरती. आणि पाहू शकतात 35 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि त्या शेवटच्या बॉलवर काय फटका एक्झिक्यूट केला जातोय हे आपल्याला पाहायचंय. डेफिनेटली अप्रतिम गोलंदाजी, ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम द निशांत. गरज होती अशा प्रकारची गोलंदाजीची आणि ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एकत्र धावा पाहिल्या 35,
शेवटचा बॉल. ओ माय गॉड, दिस इज अ व्हाईट यॉर्कर. काही उत्तर नव्हतं बॅटरकडे या चेंडूसाठी आणि निशानने मात्र काम पचीस केलं असंच मी म्हणेन. स्लॉट षटकामध्ये 5 धाबा. ग्राफ जर पाहिला, गोलंदाजी कार्ड पाहिला तर पहिल्या षटकामध्ये महेंद्र पागेने धाबा खर्च केला होता 23. त्यानंतर हरीश वज्रे कॅप्टन होता. कॅप्टनने मात्र कॅप्टन पारी किंवा कॅप्टन गोलंदाजी केली असंच मी तर म्हणेन. 7 धाबा त्यांनी खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर स्लॉग षटक निशानने देखील अप्रतिम कामगिरी केली, 5 धाबा दिल्या, 1 महत्वपूर्ण विकेट नक्कीच प्राप्त केला. तर एकंदरीत धावा होत आहेत 35 आणि 36 धावांचं हे लक्ष्य या ठिकाणी मात्र सेटअप केलेलं आहे. दरम्यान या क्रीडा नगरीवर नक्कीच शुभागमन झालेले आहेत. केल्टन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती पुष्पा चातुर्य मॅडम आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय केल्टन गावचे उद्योगपती सन्मान्य श्री राजेंद्र चातुर्य साहेब. वेलकम आपलं देखील करतोय. सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि निश्चितच या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर मग सरपंच मॅडम यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक या स्पर्धेकरता लाभलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करते आई गावदी स्पोर्ट लोपे संघाच्या वतीने. वेलकम. 36 धावांचा आव्हान ठेवलं जाते आणि त्या 36 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जातोय. जीवनात एक वेळा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की लोकांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे आणि घडला पाहिजे तुमच्याकडून एक नवा इतिहास. कारण म्हटलं जातं ना, 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं, एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. ही मॅच 100% खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली अजित, डेफिनेटली. मी विनंती करेन तिलसे संघाला प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी लक्षात घ्या. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टार्गेट पाहिला तर मग आय थिंक टार्गेट असेल 36 धावांचा. म्हणजे जर स्किन रन रेट पाहिला तर मग 12.00 म्हणजे एक वेळ अजित असं होतं की 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. असं वाटलं होतं की यस 50-55 धावा होतील की काय, परंतु याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये कधी केव्हा काय होईल काही सांगता येणार नाही. जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं ते दिसतं, अशा प्रकारचं हे दृश्य असतं. दरम्यान नक्कीच व्यासपीठावर आपण पाहतोय आमच्या मान्यवर नक्कीच या क्रिकेट मॅचचा आस्वाद घेत असताना सलामाची जोडी ऋतिक गडक मारतोय कडक. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती दाबाड संघाच्या विरोधात. पहिल्या सेमीफायनल मध्ये अप्रतिम जाबली चालतोय निश्चितच ऋतिक गडक आणि फटके देखील मारतोय कडक. काय वाटतं अजित तुला ह्या सामन्याबद्दल, तू काय सांगशील? तू ह्याच परिसरातला एक गावदेव तिलसे आणि लागलेल्या संघाचा विचार केला तर हा देखील एक चांगला संघ आहे. मग ऋतिक गडक कदाचित तुला देखील माहित असेल, हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. मग काय सांगशील या सामन्याबाबत? नक्कीच सामना खूप रंगतदार इथे आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. दरम्यान जे बक्षीस इथे लावलं जाते आपण पाहू शकतो. हनुमानजी गायकर, महाराष्ट्र पोलीस आपण पाहू शकतो त्यांच्या माध्यमातून या मॅचसाठी विकेट आणि षटकारासाठी कॅश प्राइज इथे लावले जाते. धन्यवाद आपलं सर. तर बघा आपल्याकडे नक्कीच वेळ आहे. आपण नक्कीच स्वागत आणि सन्मानाकडे आपण जाऊया. या ठिकाणी माजी सरपंच लोपे सन्मान्य श्री दर्शन धानवा साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय गावदेवी स्पोर्ट लोपे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री जगनजी देसले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान्य श्री दर्शन धानवा साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. मी डीजे प्रत्येकला विनंती करेन आपण स्वागत ठेवून थोडी नक्कीच तयार ठेवायचे कारण पाहुण्यांचा आपण हा सन्मान आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर इथे मात्र निश्चितच एक स्वागत आणि सन्मान आपण करतो आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्मान्य श्री दर्शनी धानवा साहेब जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत लोटे आणि त्यांचे या ठिकाणी मात्र हा मोठा सन्मान आपल्या व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळत आहे. थँक्यू सो मच. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. जर आपला पहिल्याच बॉलवर अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर दर्जेदार चौकार आपण पाहू शकताय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन आपण पाहू शकलाय. बॅकवर्ड स्पेलेक्टच्या रिझल्ट मध्ये मागकर वाईटिश कॉर्नरच्या रिझल्ट मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावेसाठी धमाकेदार चौकार. ही मॅच तितकीच सोपी राहणार नाही कारण 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. लाखुली आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर
थँक्यू अजित थोडं थांबवतो कारण या ठिकाणी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले नेवालपाडा गावचे उद्योगपती आहेत सन्मान श्री प्रदीप वंजारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर मग मी विनंती करेन सन्मान श्री प्रदीपजी वंजारी साहेबांना सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान आपण व्हावं. आपल्या देखील करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानकडे आपण जाणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्हला ही मॅच आपण पाहतोय. ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि खरंच यूट्यूब लाईव्हसाठी नक्कीच सहकार्य आपल्याला बघायला मिळते सन्मान श्री नितीनजी पवार साहेबांच्या माध्यमातून. सो या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्मान श्री नितीनजी पवार साहेबांचं. मी विनंती करतोय सन्मान श्री दिलीपजी पाटील साहेबांना जे नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान सहसचिव देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा मोठा हा सन्मान आपण करणार आहोत. यूट्यूब लाईव्हसाठी नक्कीच त्यांचं सहकार्य आणि एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेट या खेळावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्यांचा अगदी हा मोठा सन्मान मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान श्री दिलीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा आपण मोठा सन्मान आपण पाहतोय. थँक्यू सो मच नितीनजी पवार साहेब. खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व कुलिंग व्यक्तिमत्व नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला नेहमीच बघायला मिळते. जवळ ऑनगोईंग मॅचकडे अजित काय म्हणशील काय परिस्थिती आहे सध्या? एक चांगला फटका येतो की आपण हाई बॉल निघून जाईल. येस डेफिनेटली या मॅचचा हा दर्जेदार चौकार 4 रन्स. तीन चेंडूचा खाली ते कंप्लीट झाला आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला बाळ भीती आहे. तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या ही जर पाहिली तर 35 आकड्यावरती जोडली गेली. त्यानंतर 36 धावांचं आव्हान ठेवलं आणि त्या आव्हानाला पूर्ण करण्यासाठी जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. यावेळेस आठवा बॅट न पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा हा चेंडू लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॉल युवराज ठुकलेच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झालाय. दरम्यान या क्रीडा नगरीवर संध्याकाळच्या सत्रामध्ये केल्टन गावचे उद्योजक सन्मान श्री दिवेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख 5,000 रुपयाचे सहकार्य देखील लाभलेले आहेत. सो विनंती करतोय सन्मान श्री दिवेश पाटील साहेबांना सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न आपण व्हायचं आहे. अगदी आई गावदेवी स्पोर्ट लोपे संघाच्या वतीने आपणास कळकळीची विनंती केली जाते की सन्मानानं आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकता 5 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झाला आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला बाळ मिळते. जरूर या षटकामध्ये 2 चौकार आले परंतु युवराज टुकले हे नाव नाही तर खरोखर ब्रँड आहे आणि आपली चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. यावेळेस स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या बॉलवर हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4 रन्स. त्यानंतर क्रीडा नगरीवर नक्कीच शुभ आगमन झालेले जे पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत आणि तसेच लोहते प्रीमियर लीगचे संघ मालक देखील आहेत. सन्मान्य श्री दर्शन पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील सन्मानानं आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावा. तसं आपणास विनंती आहे आई गावदेवी स्पोर्ट लोपे संघाच्या वतीनं की प्लीज आपण सन्मानानं आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री दर्शनजी पाटील साहेब आणि त्यानंतर सन्मान श्री अमोलदादा पवार आपणास देखील विनंती असेल की ज्यांच्या माध्यमातून आई गावदेवी स्पोर्ट लोपे संघाला न्यू जर्सी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो अमोलदादा आपणास देखील विनंती असेल आपण देखील सन्मानानं आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानापन्न नक्कीच व्हायचं आहे. आपल्या देखील करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेची सांगता होईल. मेगा फायनल देखील सुरू आहे. आपण पाहतोय टार्गेट जर आपण पाहिलं तर 36 धावांचा टार्गेट समोर असताना बॅटिंग करत असताना आई गावदेवी लाखिवली हा संघ आपण पाहतोय आणि 12 धावांची माफ करा 12 धावा आय थिंक स्कोर कार्ड लागल्या जातात. 12 धावा. यस अजित काय सांगशील? नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जवळ जर पाहिलं तर 12 पूर्णांकाची सरासरी होती आणि ती मेंटेन देखील केली आहे. कारण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये युवराजच्या विपक्षात 12 धावा एक्झिक्यूट केला. आता इथून जर पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूत 24 धावसंख्येची गरज आणि त्या 24 धावा इथून कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. सामना अजून दोन्ही बाजूनी
बॅलेन्सिंग स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं विकास माफ करा विलास आपण पाहू शकताय आणि विलासच्या माध्यमातून पहिला बॉल पंचांच्या उजवीकडून त्यावेळेस बॅच लिडिंग एज घडतंय काय तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळते दुसरा धक्का दिला जातोय खेळाडू बाद यांना बोला पाणी व्यवस्था आणि चेंडू व्यवस्था ठाणे जिल्ह्यामध्ये यश पाटील अँड आदरणीय ज्ञानू मडवी दादांना विनंती असेल सन्मानन आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान बनावं आणि खरंच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला चेंडू व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेले असे सन्मान श्री आदिनाथ मडवी व कुमार हितेंद्र तांबडे यांना देखील विनंती असेल सन्मानन आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी नक्कीच स्थान बनवायचं आहे. त्याच्यानंतर श्री नित्यानंद बाबा ट्रस्ट अनिकेत पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान बनवायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करता रोख 3,000 रुपयाचं नक्कीच सहकार्य देखील आलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण पाहिलं मैदानासाठी विशेष सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. सो पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय सन्मानानं आपण आमच्या व्यासपीठावर आपण यायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत दिलीपजी पाटील यांच्या माध्यमातून आपणास विनंती केली जाते ही गावदेवी स्पोर्ट लोकप्रिय संघाच्या वतीने आपणास विनंती केली जात आहे. थँक्यू सो मच. तर जाऊया ऑनगोइंग मॅचकडे अप्रतिम ही सध्या स्थिती जर आपण पाहिली तर विलास आपण पाहतो विलासला सफलता मिळाली कारण अजित पहिलाच चेंडू होता ऋतिक गडकसाठी डाऊन टू स्वरूपात चेंडू देखील खाली राहिला होता शरीरपासून दूर राहून कट शॉट खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये हलकंसं मिलन झालं कॉट बिहाइंड स्वरूपात तो बाद झाला. त्यानंतर मग आपण पाहतोय आय थिंक मनोज ह्याबली आपण पाहतोय सेकंड साडी फर्स्ट सेकंड गोलंदाज विलास. ओ माय गॉड दिस इज अ मनोज ब्रँड स्ट्रोक शॉर्ट पिच चेंडू होता प्रॉपर कनेक्शन घडवून आणलं मिडबॅगर बॉन्डच्या बोरून चेंडूला फेकले सीमे रेषेच्या पलीकडे षटकार. काय जबरदस्त हा फटका होता अजित शॉर्ट पिच चेंडू होता प्रॉपर कनेक्शन घडवून आणलं आणि सिक्सर आला. मॅच का मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त मॅच 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धाव संख्या 19 आकड्यावरती जबरदस्त फटका इथे कन्वर्ट झाला जर पाहिलं तर मनोज सुतारच्या बॅट मधून आपण पाहू शकतात विलास. दरम्यान या क्रीडानगरीवर नक्कीच शुभागमन झालेलं ज्यांच्या माध्यमातून मैदानासाठी खूप सहकार्य बघायला मिळालं सन्मान सर विजयजी बोलवा त्यांना हे पाणी आदिनाथ मडवी आणि ज्ञानू मडवीचं आगमन झालं. दरम्यान शुभागमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू व्यवस्था सन्मान श्री आदिनाथ मडवी आणि पाणी व्यवस्था जर आपण पाहिली तर मग सन्मान श्री ज्ञानेश्वर मडवी अँड यश पाटील यांचं मला वाटतं शुभागमन झालं वेलकम आपलं करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि विनंती करतोय विजय पवार आपणास आपण देखील आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावर आपण देखील यायचं आपलं देखील स्वागत असेल. 3 चेंडू आणि धावसंख्या जर पाहिले तर 20 आकड्यावरती यावेळेस स्टेट फ्रॉम दी ग्राउंड जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं आणि एक धावेने धावफलक वाढते देखील 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अजून या षटकातला आय थिंक किती चेंडू शेष असतील आपण जाणून घेऊया. आय थिंक 2 चेंडू शेष असणार आहे. जर आपण पहिलं षटक पाहिलं अजित 12 धावा आल्या होत्या म्हणजे जो ऑस्किन रन रेट होता तो मात्र कॅचअप केलेला आहे परंतु विलासचं जर षटक आपण पाहिलं आतापर्यंत किती धावा खर्च करतोय आपण जाणून घेऊया. 9 धावा खर्च करतोय म्हणजे नेट टू नेट ही फाईट बघायला मिळते आपल्याला. इथून 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल 36 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्यामध्ये खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आहे शरीरापासून दूर ही लेग खूप चांगल्या पद्धतीची आहे परंतु डिसिजन डेफिनेटली इथे मात्र अगदी रेफर केलेले तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे आणि फील्ड पंचांचा सॉफ्ट सिग्नल जर आपण पाहिलं तर मग नक्कीच वाईट आपल्याला बघायला मिळतं मात्र तिसऱ्या पंचाची मदत ही घेतली जाते कारण शरीरापासून दूर ठेवला गेला होता. जर लाईन पाहिली लाईन मध्ये चुकी केली गेली होती पाहूया आपण तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येते. यस दिस इज अ वाईट डिलिव्हरी कारण शरीरपासून खूप दूर ठेवला गेला होता आणि त्याच अनुषंगाने इथे जर आपण पाहिलं वाईट चेंडू असेल
आणि अगदी चेंडूचे लँडिंग स्पॉट पाहिले तर अगदी लाईनला टच झाला होता लँडिंग स्पॉट जर आपण पाहिलं तर. आणि त्याच अनुषंगाने तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून यस वाईट. तर मग अवांतर धाव मात्र मिळाली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण जाणून घेऊया. आय थिंक 22 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. विलास आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण कोण होणार चॅम्पियन, कोण जल्लोष करेल, तिलसे की लाखिवली. नक्कीच काही चेंडू राहिलेत या मॅचचा चॅम्पियन संघ घोषित करण्यासाठी. 5वा बॉल यावेळेस आडवा बाटणं 30 लाईन अवे फ्रॉम द बॉडी, परंतु यावेळेस एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर कमरेच्या वरून हा चेंडू डिलिव्हर झाला. एक चांगला बॉल आपल्याला विलासच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या 22 आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवर काय रणनीती असेल, काय क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ते देखील पाहूयात. शेवटचा बॉल टाकण्यासाठी विलास बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आडवा बाटणं चेंडूची उंची थोडीशी जास्त होती परंतु सेफली हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिलं गेलं तर बिहाइंड द विकेट हा चेंडू निघून जातोय. 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 25 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी कार्ड आपल्याला पाहायला मिळते. आणि डेफिनेटली लक फॅक्टर मिळताना कारण आउटफील्ड जर आपण पाहिले तर मग हलकासा डायव्हर्ट झाला चेंडू आणि त्याच अनुषंगाने जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा एक्स्ट्रा दिल्या जातात. म्हणजे एकत्रित 3 धावा आणि उर्वरित जर आपण पाहिलं 6 चेंडू आणि 11 धावांची आय थिंक गरज असेल. क्या होगा इस मॅच में, कोण फायनल्स होईल, कोणता संघ चॅम्पियन होईल हा एक प्रश्न निश्चितच आमच्या मायबा क्रीडा रसिकांना सतावतंय. मात्र त्याचं उत्तर हवं असेल तर आपणास काही मिनिटं नक्कीच वाट पाहावी लागेल. परंतु नेट टू नेट ही फाईट बघायला मिळते या 2 संघामध्ये. खूप चांगल्या पद्धतीची मॅच. कोण असेल तो गोलंदाज तो क्रमांक 3 वर गोलंदाजी करेल कारण 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. आणि या 11 धावसंख्याची गरज असताना इथून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. कोण असेल आई गावदेवी स्पोर्ट लोहपे कैलासवासी नयन स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ आपण देखील मात्र पाहू शकतात विकेटच्या पटलावरती. या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती कशा पद्धतीचा खेळ खेळला जाईल या शेवटच्या षटकामध्ये ते पाहायचंय. नवीन गोलंदाज आपण पाहू शकतात सागर आणि त्याच्या विपक्षात आपण पाहू शकतात निशांत. या 2 खेळाडूंमधील द्वंद्व येतं, या 2 खेळाडूंमधील जुगलबंदी, या 2 खेळांमधील मैत्रीपूर्वक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. जबरदस्त मॅच, काटे की टक्कर, काटे का मुकाबला, प्रेक्षकांच्या डोळ्यातील पाडणं फेडणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला जातोय. इट्स अ वाईट बॉल. कुठे ना कुठे जर आपण पाहिलं तर बघा पहिल्या चेंडूसाठी थोडंसं प्रेशर मध्ये बघायला मिळतोय. गोलंदाज सागर शरीरापासून दूर राहिला होता. फुलटॉस हा चेंडू बघायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने ऑफस्टंपच्या बाहेर असल्या कारणाने वाईटचा इशारा मात्र पंच प्रदीप भंडारी यांच्या माध्यमातून येते. वन्स अगेन लेफ्ट आर्म आउट विकेट. ओहो फुलर लेंथ हा चेंडू हा वाईचा बार या बली प्रॉपर कनेक्शन. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फटका मिळतोय बॅटर निशांतला. हा छक्का खूप चांगल्या पद्धतीचा फटका इथे कन्वर्ट केला. इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. तर आपण पाहू शकतात षटकाराच्या साहाय्याने धावा जर आपण पाहिल्या तर धावा होत आहेत 32 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. हा इक्वेशन आता मात्र षटकाराने समीकरण सोपं झालेलं. अजित काय सांगशील इथून? नक्कीच गोलंदाजासाठी नक्कीच म्हणेन की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि इथून जर पाहिलं तर 4 धावेची गरज असताना अवघ्या 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते सागरच्या माध्यमातून. यावेळेस चांगला बॉल गुड बॉल जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पडल्यानंतर खालच्या बाजूने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला बॉल सागरच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्टली व्हाईट यॉर्कर या ठिकाणी बघायला मिळाला. मित्र म्हणे नक्की थोडंसं संकट थोडंसं नाही जास्तीत संकट बघायला मिळते गावदेवी तिलसे संघाच्या समोर. मात्र संकटातून मात्र रस्ता काढवा लागेल. ओ माय गॉड हा चेंडू नव्हे तर या चेंडूने मॅच फिनिश चॅम्पियन आई गावदेवी लाखिवली बी निश्चितच ठरला जातोय कैलासवासी नयन स्मृती चषकाचा चॅम्पियन.